त्र्यंबकेश्वर हे निसर्गरम्य, धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. आगामी काळात या शहराचा चेहरामोहरा बदललेला दिसेल असे प्रतिपादन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय. त्र्यंबकेश्वर येथे नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार गोकुळ गीते, आमदार हिरामण खोसकर, महापौर हिमगौरी आहेरडके, नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडा, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.एस. स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, उपविभागीय अधिकारी डॉक्टर पवन दत्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील, नवनाथ सोनवणे, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी रविकांत सानप, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव आदी जण उपस्थित होते. मंत्री महाजन म्हणाले की त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत साकारण्यात येत आहे. ही इमारत सर्व सुविधा युक्त असेल. नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तालुका स्तरावरील एवढी मोठी राज्यातील तालुका स्तरावरील पहिली इमारत ठरेल. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्य शासनातर्फे पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे वर्षभरात त्र्यंबकेश्वर शहराचा चेहरामोहरा बदललेला दिसेल. त्यामुळे या शहराचा जगभर नावलौकिक होईल. त्र्यंबकेश्वर येथे दर्शनपथ, नवीन घाट रस्ते तयार करण्यात येत असून गोदावरी नदी वर्षभर स्वच्छ आणि प्रभावी राहील असे नियोजन करण्यात आले. प्रारंभिक तहसीलदार श्री जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची माहिती दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज.